गुड मॉर्निंग फ्रेंड. आज मी बोलणार आहे अपमान या विषयावर. आपण बघतो की जीवन जगत असताना कधी कधी आपल्याला पावलोपावली आपला अपमान करणारे लोक भेटतात. ते अपमान का करतात? कधी कधी आपल्या अज्ञानामुळे आपल्याला तो सहन करावा लागतो. कधी कधी पुढच्या व्यक्तीची जी अंडरस्टँडिंग लेवल आहे ती खूपच खालच्या दर्जाची असते. यामुळे सुद्धा आपला अपमान ते करतात. काही लोक सत्ताधीश असतात. त्या सत्तेचा त्यांना अहंकार असतो आणि म्हणून इतरांना कशा पद्धतीने शोषण करता येईल, हीन भावनेने त्यांना कसं लेखता येईल, अशा पद्धतीच्या विचाराने सुद्धा ग्रासलेले लोक पावलोपावली तुमचा अपमान करतात. मोस्टली विद्यार्थी दशेमध्ये आपण बघतो की जो विद्यार्थी आपल्या यशाकडे मार्गक्रमण करत आहे तो जर लवकर यशस्वी होत नसेल तर घरातील लोक त्याला टोमणे मारायला सुरुवात करतात. समाजातील लोक टोमणे मारायला सुरुवात करतात. मित्रमैत्रिणी एवढं क्रिटिसिझम त्याच्यावर करतात की बिचाराला कधी कधी आपला जीव नकोसा होतो. मात्र हा अपमान जर तुम्ही सहन केला आणि या अपमानाची जर ताकद तुम्ही बनवली आणि ती ताकद जर तुमच्या यशासाठी तुम्ही जर वापरली तर निश्चितपणे तुम्ही एक उत्तुंग असं यश संपादन करू शकाल. प्रत्येक अपमानाला शब्दानेच उत्तर देणं, यामध्ये आपली ऊर्जा आपण गमावून बसतो. आपल्याला आपली ऊर्जा फक्त आपल्या विकासासाठी वापरता आली पाहिजे. हजारो लोकांचे तोंड तुम्ही बंद करू शकत नाही, मात्र ती ऊर्जा तुम्ही स्वतःवर फोकस करून स्वतःचा विकास घडून चांगल्या पद्धतीने आणू शकता. म्हणून यापुढे कधीही जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर तो अपमान तुम्हाला पचवण्याची क्षमता विकसित करायची आहे. अपमानाला तुम्हाला उत्तर द्यायचे आहे, मात्र ते तुमच्या यशातून, ते तुमच्या सक्सेसमधून तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक